सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 46 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. निरंजन सई आणि कानासाठी खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आला आणि त्या भेटवस्तू बघून, ते दागदागिने बघून रश्मिका म्हणाली, या म्हातारने इतकं सगळं या भिकारड्या नोकराणीसाठी आणायची काय गरज होती. सईने ते ऐकलं आणि तिच्या पाठीमागून आली आणि तिला म्हणाली, काय म्हणालीस? पुन्हा बोल. रश्मिका तोऱ्यातच म्हणाली, म्हातारा म्हणाले मी त्याला, तुला काय वाईट वाटतं? सईनं आता हाताची घडी घातली आणि पुन्हा ॲटिट्यूडमध्ये तिच्याकडे रागात बघत म्हणाली, आणखीन एकदा म्हण बरं. आणि रश्मिका पुन्हा एकदा म्हणाली, म्हातारा. तसं सईनं हाताची घडी सोडली आणि रश्मिकाला काही समजायच्या आतच तिच्या सनासन सनासन अशा 4-5 कानाखाली वाजवून दिल्या. आणि रश्मिका गाल पकडून तिच्यावर चिडली आणि पुन्हा रश्मिका सईवर हात उचलणार इतक्यात सईनं तिचा हात पकडला आणि पुन्हा पाठीमागे पिरघळला आणि म्हणाली, खबरदार, खबरदार जर त्यांच्याविषयी एक अपशब्द बोललीस तर, आणि माझ्यावर हात उचलण्याची हिंमत केली तर मी तुझा हात आणि तुझं तोंड दोन्ही जागेवर ठेवणार नाही. इतक्यात तिथं कृष्ण आला, कारण आत गोकुळ बंगल्यामध्ये कान्हा, श्री, निरंजन यांचा हसी मजाक सुरू होता. निरंजनचा मुलगासुद्धा आज आला होता त्याच्या ताईला भेटायला आणि ते चौघं गप्पा मारत होते आणि कृष्णाला ते काही बघवत नव्हतं म्हणून तो बाहेर आला होता. आणि रश्मिकाचा पकडलेला हात बघून तो तिथे आला आणि सईला म्हणाला, ए, तिचा हात सोड. 1.5 दमडीची मोलकरीण तू, आणि तुझी इतकी हिंमत कशी? आता सोडतेस तिचा हात की मी आतमधून मॉम आणि डॅडला बोलवून आणू, म्हणजे ते सगळं तुझं खरं रूप बघतील, असं तो म्हणाला. आणि सईनं रश्मिकाला हात सोडून दिलं ढकलून आणि ती पडता पडता राहिली. सईचा ॲटिट्यूड आणि तिची दबंगगिरी बघून रश्मिका चकितच झाली आणि म्हणाली, बघितलं क्रिश, या सगळ्यांच्या जीवावर उठली आहे ही. तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि हिला माझ्यावर अटॅक केला, या घराच्या मालकिनीवर अटॅक केला म्हणून हिच्यावर केस कर. त्या दिवशी वाचली तुरुंगात जाता जाता, पण आता नाही वाचणार. आणि सई म्हणाली, कर कर, खुशाल फोन कर. आणि आतमध्ये निघून गेली बंगल्यात. निरंजनने तिला त्याच्या जवळ बसवून घेतली आणि म्हणाला, मी काय म्हणतो श्री, मी या दोघांना म्हणालो की काही दिवस माझ्याकडे थांबा, तर ऐकत नाहीत. तू तरी सांग ना यांना. आणि सई म्हणाली, बाबा, तू मला म्हणाले ना, कानाचा स्वाभिमान दुखावून मी नाही येऊ शकत आणि तो येईलसुद्धा माझं मन राखण्यासाठी, पण मला माहीत आहे तो मनापासून नाही येणार. आणि जिथे आहोत ना आम्ही तिथे ठीक आहोत बाबा. आणि श्री म्हणाला, पण सई, आता तू माझं बक्षीस घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेव, तो प्रॉमिस केलं होतं मला. आणि आता निरंजनसुद्धा इथे आहे, तर त्यानिमित्तानं मी जे देतोय ते घ्यायचं गुपचूप. असं म्हणून त्यानं एक पाकीट कान्हा सईच्या हातात ठेवलं आणि कान्हा म्हणाला, श्री म्हणाला, ते आत्ताच उघडून बघा. आणि कान्हानं उघडलं, वाचलं. तसं कान्हा सई खूप लाजायला लागले, कारण त्यावर लिहिलं होतं हनीमून स्पेशल. आणि मग आतमध्ये 2 तिकीटं होती स्वित्झर्लंडची. आणि कान्हा म्हणाला, हे काय आहे, हनीमून ट्रिप, ती सुद्धा स्वित्झर्लंडची, याची काय गरज होती, आम्ही नाही जाऊ शकत. आता हे आतमध्ये येता येता रश्मिकानं ऐकलं, तिचा तिळपापड झाला. आणि या भिकारणीला स्वित्झर्लंडला पाठवतोय हा मूर्ख श्री, याला काही अक्कल आहे का? आणि स्वित्झर्लंड ऐकून तिच्या तोंडाला पाणी सुटलं. तिला तर साधं इथल्या इथे कुठे महाराष्ट्रात सुद्धा जायला मिळालं नव्हतं आणि कसलंच कौतुक तिचं केलं नाही ऋतू आणि श्रीनं. आणि ती पुढे आली आणि म्हणाली, करा करा करा, या मोलकरणीचं कौतुक करा, पण तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला वाऱ्यावर सोडा. आता हे खूप जवळचे आहेत ना तुमच्या, तुम्हाला तिने विष घातलं तरीसुद्धा तुम्ही तिचेच लाड करता. आणि आता श्री, त्याला तर तिचं नावही घेणं पसंत नव्हतं आणि तिचं नावही न घेता म्हणाला, हे बघ मुली, तुझा इथे काहीही संबंध नाही, तू आमच्याकडून काडीचीही अपेक्षा करू नकोस, कारण आम्ही तुला आमची सून मानत नाही. आणि रश्मिका म्हणाली, मला सून मानत नाही ते ठीक आहे,
पण तुमचा मुलगा तरी आहे ना, निदान त्याचं तरी कौतुक करायचं. आणि श्री म्हणाला, आम्ही कृष्णाला सुद्धा सांगितलं आहे, तो जेव्हा तुला सोडेल तेव्हा त्याला सगळं मिळेल आणि त्याचं सगळं कौतुक होईल आमच्याकडून. आणि आता रश्मिका म्हणाली, आमचं कौतुक राहू द्या, मग तुम्ही आम्हाला मुद्दाम जळण्यासाठी या थर्ड क्लास सडक छाप मुलीचं कौतुक करता का, तेही आमच्या उरावर, आमच्या समोर. तसा निरंजन चिडला आणि म्हणाला, माइंड युअर लँग्वेज. सई बाबतीत असली भाषा खपवून घेणार नाही. पुन्हा जर असं बोललीस तर याद राख. आणि रश्मिका म्हणाली, आले, पुन्हा बोलायला आले. तुम्हाला तुमचं घर नाही का? तुम्ही काय उठसूट आमच्या घरी येता आणि इंटरफेअर करता? तुमचा काय संबंध? आणि माहीत आहे का, आता हिनं मला किती मारलं बाहेर, मग तरीही तुम्ही तिला प्रोटेक्ट करणार का? कोण लागते कोणती तुमची, जे तिची इतकी साईड घेता? आणि निरंजन म्हणाला, ती माझी मुलगी आहे, मी तिचा जन्मदाता वडील आहे. आता कळलं की मी तिची बाजू का घेतोय? सई माझी मुलगी आहे आणि कान्हा माझा जावई आहे. आणि आता जर तू काही बोललीस तर लक्षात ठेव, आणि तू इथून गेली तर बरं होईल. आणि आता हे ऐकलं तसं रश्मिका आणि कृष्णा दोघेही चकित झाले आणि दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. काय, ही सई खरंच हजारो करोड रुपयाचा मालक असलेल्या निरंजनची मुलगी? हे कसं शक्य आहे? आणि कान्हा कृष्णाला म्हणाला, कृष्णा, तू जास्त विचार करू नकोस, पण हे खरं आहे आणि तू तुझ्या बायकोला घेऊन इथून जा. बहुतेक तिला खूप मोठा धक्का बसला आहे हे ऐकून. तिला पाणी दे, तिला सावर, जा जा. असं म्हणून कान्हा कृष्णाला रश्मिकाला घेऊन आत पाठवलं कान्हानं. आणि रश्मिका आत जाऊन चडफडत म्हणाली, क्रिश, हे सगळं खरं असेल का? म्हणूनच ती सई आज इतकी ॲटिट्यूडमध्ये वागते का? कृष्णा मला नक्की काय मॅटर आहे हे विचारलंच पाहिजे. अचानक या मोलकरणीचं नशीब इतकं कसं पालटलं? रंकाची राव झाली आणि राजकन्या होऊन बसली. आणि ज्या अर्थी तिच्यासाठी इतक्या महागड्या गिफ्ट आलेल्या आहेत, तिच्या आउटहाऊसमध्ये जागासुद्धा नाही ठेवायला, आणि इतके गिफ्ट आलेत, त्या अर्थी हे खरं असावं. आणि आता बेडरूमला कान देऊन ते दोघे बाहेरची चर्चा ऐकत होते. इतक्यात इन्स्पेक्टर आले आणि श्री म्हणाला, इन्स्पेक्टर, काय झालं? कुणी टिफिन चेंज केला होता हे कळलं का? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, नाही सर, आम्ही रस्त्यावरचे सगळे CCTV पाहिले, पण बहुतेक टिफिन चेंज करणारा फारच हुशार आहे. त्यानं बरोबर अशा ठिकाणी तुमच्या ड्रायव्हरची गाडी अडवली जिचं CCTV नाहीत. पण सर, नक्कीच सईवर हा आळ येत नाही, कारण तो डबा नवा होता आणि नक्कीच तुमचा डबा जुना झाला असेल. आणि यावरून तरी कळतं की सईनं काही केलं नाही. आणि श्री म्हणाला, अहो, हे नंतर कळलं तुम्हाला, पण मला आधीच माहीत होतं सई असं करणारच नाही. नक्कीच कोणीतरी माझ्या जीवावर उठले आणि सई आणि कान्हावर आळ यावा असा प्रयत्न आहे. एनिवे इन्स्पेक्टर, तुम्ही तुमचा तपास जारी ठेवा. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, येस सर, काही लागलं तर परत येतो. आणि इन्स्पेक्टर निघून गेले. आणि हे ऐकलं तसं रश्मिका कृष्णा घाबरले आणि म्हणाले, म्हणजे आता यांना डाऊट आला की काय? नशीब माझी मम्मी CCTV नाही तिथं डबा चेंज करत होती. माझी मम्मी खूप हुशार आहे असं रश्मिका म्हणाली. कृष्णा म्हणाला, अगं पण आता त्यांच्यावरच संशय गेला आहे आणि आपल्यावर संशय आला तर? कारण आपण दोघेच खूप ठासून म्हणत होतो, सई आणि कणाचं नाव घेत होतो. आणि रश्मिका म्हणाली, मग फक्त आपण म्हणालोय, आपण कुठे काय केलं? साहजिकच आहे ना, आपल्याला कुठे माहीत आहे डबा चेंज झाला? डबे इथून गेले म्हणून आपण म्हणालो, असंच बाहेर जाऊन म्हणायचं रे, असं म्हणून रश्मिका हसली. आणि मग आता निरंजन म्हणाला, बरं का श्री, कान्हामुळे मला माझी जानू मिळाली. त्यानं DNA टेस्ट केले आणि सगळंच क्लिअर झालं. आणि ती खून तिच्या पायावरची त्यानंच मला सांगितलं, तीच जन्मखून जी माझ्या जानूच्या पायावर होती. आणि आता हे ऐकून रश्मिका आणि कृष्णाला कळलं की काय प्रकरण आहे. आणि असं कसं होऊ शकतं हा चमत्कार, असं त्यांना वाटलं. मग आता श्री म्हणाला, चला सई, कान्हा, तुमची पॅकिंग करा, तुम्ही 2 दिवसांनी जाताय. कान्हानं आता वाकडं तोंड केलं.
सई मात्र काहीच बोलत नव्हती, फक्त लाजून पळून गेली आउट हाऊसमध्ये. आणि श्री म्हणाला, अरे किती विचार करतो, जा रे जा, तिच्या मनाचा विचार कर. आणि मग कान्हा म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही तुमची, मॅडमची आणि माझ्या आईची काळजी घ्यायची. आणि जरा जर हेळसांड केली ना तब्येतीची तर मी असेल तसा निघून येणार आहे. आणि साहेब, 15 दिवस खूप झाले, कमी करा ना. श्री म्हणाला, नाही, 1 तासही कमी होणार नाही 15 दिवसातला, गुपचूप जा. आणि आता कान्हा नाईलाजाने गेला. आणि रश्मिका इकडं ऐकून चिडली आणि म्हणाली, क्रिश, मला असं वाटतं ना कधी कधी की हा कान्हाच यांचा मुलगा आहे की काय खरा खरा. किती प्रेम करतात ते त्याच्यावर. तसा कृष्णा म्हणाला, काय, इट्स इम्पॉसिबल. त्याची आई बघितली का, किती भिकारी आहे. अगं तो श्री पंडितसारखा वागतो कारण लहानपणापासून त्याच्यासोबत आहे तो, त्यात काय इतकं तेव्हा. आणि रश्मिका म्हणाली, मी सुद्धा असंच म्हणाले रे, इट्स नॉट पॉसिबल. तो कुठे असणार आहे यांचा मुलगा, मलाही माहीत आहे. आणि माझ्या मम्मीनं ना त्याला कुठे लांब टाकला आहे, त्या श्री पंडितच्या खऱ्या मुलाला. आणि आता कुठं गेला असेल, कदाचित मेला असेल, काय माहीत. आणि मला ना क्रिश खूप राग येतोय, ती सई स्वित्झर्लंडला जाणार आहे ते बघून. आणि कृष्णा म्हणाला, पण आता तिच्या नादी लागू नकोस, तिचा बाप आता कोण आहे माहीत आहे ना. तिच्याशी पंगा घेणं आता तुला महागात पडेल आणि मग मीही काही करू शकणार नाही. आणि तो नक्कीच तिच्या पाठीशी राहणार, तिचा बाप. आणि कृष्णा मनात म्हणाला, पण बरं झालं तो कान्हा स्वित्झर्लंडला जाणार आणि आता याचाच फायदा घेऊन मी करतो बघ काहीतरी. आता श्रीपंडित एकटा पडणार आणि सगळ्यात सह्या घेतो एका दमात. मग इकडे कान्हा आउट हाऊसमध्ये आला. वंदनासुद्धा आली होती आणि अख्खं आउट हाऊस त्या साहित्यानं भरलं होतं, त्यांना बसायलासुद्धा जागा नव्हती. आणि वंदना सईला म्हणाली, अगो सई, तू कशाला करतेस स्वयंपाक, तू बस ना, मी करते. आणि हे ऐकून सई म्हणाली, का काकू, तुमच्या सुनेनं बसायचं आणि तुम्ही हात काम करायचं हे शोभतं का मला. आणि तुमचा मुलगा माहीत आहे ना कसा आहे, हाकलून देईल मला हाताला धरून. वंदना थोडा संकोच करत म्हणाले, अगं पण तू आता इतक्या मोठ्या माणसाची मुलगी आहेस, काम कसं करशील. आणि सईनं आता कमरेवर हात ठेवला, दुसरा हात कपाळावर मारला आणि म्हणाली, काय हो काकू, तुम्ही असा सगळा विचार करताय होय तुम्ही. अहो आत्ता मला कळलं की मी त्यांची मुलगी आहे, पण मी पूर्वीची तीच सई आहे जिला सगळ्या कामांची सवय आहे. आणि मी ती सवय मोडू देणार नाही. आणि माझं माहेर कितीही श्रीमंत असू द्या, मला त्याचं काहीही देणं घेणं नाही. जसा माझा नवरा राहील, जिथं माझी सासू राहील तिथेच मी राहणार. आता असलं काही बोलू नका बरं. आता कान्हानं ते ऐकलं आणि म्हणाला, ए आगाऊ, तू बोललीस मात्र 1 नंबर बरं का. अगं पण काय गं, त्या रश्मिकाच्या खरंच कानाखाली दिलीस का. अगं किती ओरडत होती. आणि सई तावात लाटणं हलवत म्हणाली, 1 नाही 4 दिल्या. माझ्या बाबांना म्हातारा म्हणते, तिला काही मॅनर्स आहेत की नाही, मूर्ख कुठली. आणि मी खपवून घेईन का हे सगळं. याआधी खपवून घेतलं, पण इथून पुढे नाही खपवून घेणार. आणि कान्हा, मी काय म्हणते, माझी जन्मखून तू बघितली, पण त्यांच्या मुलीच्या पायावर जन्मखून अशीच आहे, हे तुला कसं कळलं. कान्हा म्हणाला, अगं त्या दिवशी गोलं होतं की नाही, पार्टी ज्या दिवशी होती त्या दिवशी, तेव्हाच कळलं. सई म्हणाली, अच्छा, तेव्हाच तुला कळलं ना, मीच त्यांची जानू आहे. आणि म्हणून तू मला चिडवत होतास का रविवारी, आय लव्ह यू जानू म्हणून, आगाऊ कुठला. असं म्हणून सई हसली. पण कान्हा, मी काय म्हणते, ह्या खुणा वगैरे हे खरं असतं का रे. होय काकू, हे खरं असतं. मग कान्हाच्या वडिलांच्या अंगावर एखादी खूण असेल की जी कान्हासोबत असेल. वंदना आता गप्पच बसली. असं काहीच तर नव्हतं शेखरमध्ये आणि कान्हामध्ये जे सांगता येईल की कान्हा त्याचा मुलगा आहे. साम्य नव्हतं, स्वभाव जुळत नव्हता, खून नव्हती. DNA टेस्ट हा एकमेव मार्ग. आणि कानावर वंदनाचा इतका जीव होता की ती मान्य करतच नव्हती. प्रत्यक्ष देव आला आणि त्यानं सांगितलं ना की कान्हा तुझा मुलगा नाही ग, तरीही वंदना मान्य करणार नव्हती.
कान्हासारखा गोड संस्कारी मुलगा माझाच आहे हे तिच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं. आणि कान्हासुद्धा म्हणाला होता, आई मी तुझाच मुलगा, बाकी काहीही असू दे. तेव्हा कुठे शेखरच्या या आरोपातून वंदना सावरली होती. त्यामुळे वंदनानं तो विचार जास्त केला नव्हता अजूनही. आणि सई अचानक म्हणाली, पण काकू, दिवाळीला आम्ही जेव्हा गेलो होतो ना आजींच्या घरी, तेव्हा आजींनी बघितलं कानाला असलेला तीळ सेम टू सेम श्रीसाहेबांच्या कानाला पण आहे वाटतं. मग हा योगायोग असेल ना हो. आणि हे ऐकलं तसं वंदना म्हणाली, काय सेम टू सेम तीळ आहे दोघांचा? सई हसून म्हणाली, हो ना. आणि या दोघांच्या सवयी जर बघितल्या ना तर तुम्हाला माहीतच आहे लोक काय म्हणतात. आणि वंदना आता हे ऐकून अस्वस्थ झाली. असं कसं? हे कसं शक्य आहे? हा चमत्कार म्हणावा की काय, की योगायोग म्हणावा? पुन्हा कानानं वंदनाला हाक मारल्याने वंदना तिच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली. आणि कान्हा म्हणाला, आई अगं तुला सोडून जायचं मन करत नाही गं, तू कशी राहशील? असं म्हणून त्यानं तिचे तळहात हातात घेतले आणि त्यावर त्याचे ओठ टेकवले. सई आता तिकडून बघत होती आणि कानानं असं केलं ना ते तिनं बघितलं आणि तिच्याच अंगावर शहारा आला हनीमूनच्या आठवणींनी. आणि आता 15 दिवस तरी कान्हा तिचा होणार होता. पुढचं पुढं बघू असं तिनं ठरवलं. आणि आता वंदनाने सुद्धा तो तीळ, ती जन्मखून, ते सगळे विचार झटकले आणि म्हणाली, कान्हा 15 दिवसांचा तर प्रश्न आहे बाळा. आणि इतके सगळेजण सांगतात ना, मग नाही म्हणू नये. जा, दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवा, आणखीन जास्त एकमेकांना ओळखा. कान्हा म्हणाला, आणि आई मला तुझी आठवण आली तर? वंदना म्हणाली, सई आहे. कान्हा म्हणाला, आई मला तुझ्या कुशीत झोपू वाटलं तर? वंदना हसून म्हणाली, त्यासाठी सुद्धा सई आहे. कान्हा पुन्हा म्हणाला, मला तुझ्या हातचं खाऊ वाटलं तर? वंदना म्हणाली, त्यासाठी सुद्धा सई आहे बाळा, आता बहाणेबाजी बंद. आणि कान्हा म्हणाला, आई बोर होईल गं या आगाऊसोबत, हे माहीत आहे ना कशी आहे. आणि सई म्हणाली, बोर होशील का? थांब आता तुला दाखवते. आणि लाटणं घेऊन पळत आली त्याच्या अंगावर आणि कान्हा पुन्हा पळून गेला. मग आता 2 दिवसांनी सई आणि कान्हा सगळ्यांचा निरोप घेऊन स्वित्झर्लंडला गेले. निरंजन स्वतः एअरपोर्टवर सोडायला गेला दोघांना. आणि इकडे कृष्णानं आता वकिलांना भेटायचं ठरवलं आणि तो गुपचूप निघाला. आता त्याला सगळ्याच प्रॉपर्टीची कागदपत्र घेऊन त्यावर श्रीची सही घ्यायची होती आणि सगळा किस्सा संपवून टाकायचा होता. आणि तो वकिलांना म्हणाला, मी येतोय भेटायला. आणि हे रश्मिकानं ऐकलं आणि ती गुपचूप त्याचा पाठलाग करायला गेली. मग तो वकिलांना कॅफेमध्ये भेटला. रश्मिका नेमकी पाठलाग करत होती. तिनं रश्मीलासुद्धा तिथं बोलवून घेतलं आणि त्यांचा सगळ्याचा सगळा प्लॅन रश्मिकानं ऐकला. आणि तिला कृष्णाचा राग आला आणि हा जरा जास्तच हुशार आहे असं तिला वाटलं. मग आता कृष्णा उठला, वकिलांच्या हातात हात दिला, त्यांचं बोलणं झालं होतं. आणि रश्मी या वकिलांना ओळखत होतीच. खूप जुना वकील होता तो श्रीचा, एकदम वफादार. रश्मीपासून घटस्फोट त्यानंच मिळवून दिला होता. आणि कृष्णानं बरोबर त्याला स्वतःकडे वळवून घेतला वाटतं. माझ्याशी दगाबाजी करतो का, याला आता सोडणार नाही असं म्हणून वकील निघून गेला. आणि कृष्णासुद्धा मागे वळला. आणि कृष्णाच्या समोर रश्मिका आणि रश्मी उभ्या होत्या आणि कृष्णा घाबरला. आता त्याच वेळी त्या वफादार वकिलांच्या समोर सुद्धा एक अशी व्यक्ती उभा राहिली आणि ती त्या वकिलाकडे रोखून बघत होती. आणि वकीलसुद्धा घाबरल्याने घाम पुसायला लागले. आणि त्या व्यक्तीने सुद्धा कृष्ण आणि वकिलांच्या गप्पा ऐकल्या होत्या आणि कृष्णाचा सगळा प्लॅन ऐकला होता. आणि त्यानं मोबाईल काढला आणि वकिलांना त्यांचं सगळं संभाषण ऐकवलं जे त्यानं रेकॉर्ड केलं होतं. आणि वकिलांनी सरळ घाबरून त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, माफ करा, श्री साहेबांना यातलं काही सांगू नका, माझ्यावर त्यांचा खूप विश्वास आहे, ते मला तुरुंगात टाकतील. आणि ती व्यक्ती म्हणाली, एकाच अटीवर माफी मिळेल जर मी सांगेल तसं केलं तर. आणि वकील म्हणाले, तुम्ही सांगाल तसं करतो. आणि ती व्यक्ती गालात हसली. मग आता कोण असेल ती व्यक्ती हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.